माझा तो टॉप ड्रायव्हरचा व्हिडिओ बघून बऱ्याच लोकांचे मेसेज आले, कॉल आले, की तुम्ही कसं काम करता बा उबरला, आम्ही कसं बी काम केलं तरी आम्हाला कामच होत नाही. तर थोडं टेक्निक सांगतो मी तुम्हाला, की तुम्ही उबरला कमीत कमी 12 तास लॉग इन राहिलं पाहिजे. 12 तास लॉग इन म्हणजे तुमचं उबर ॲप चालू आहे त्याला म्हणायचं लॉग इन. नाही तर तुम्ही सकाळी 7ला आलाय आणि 10 वाजेपर्यंत चालूच नाही केलं, त्याला काय मतलब नसतो. कमीत कमी 12 तास लॉग इन पाहिजे. तुमचा 20%च्या खाली ॲक्सेप्टन्स रेट आला नाही पाहिजे. 10%च्या पुढं कॅन्सलेशन रेट नाही आला पाहिजे. आणि 4.90च्या खाली रेटिंग नाही आली पाहिजे. आणि तुमचा नाही बिझनेस झाला ना तर पैन लागली. पुण्याच्या बाहेर जायचं नाही. नाही तर चाकणला जाऊन थांबलाय सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता माघारी घेऊन आलाय, त्याला काय मतलब नाही. पुण्याच्या बाहेर जायचं नाही. केसनांच्या पुढे जायचं नाही. लोणी काळभोरच्या पुढे जायचं नाही. लोणी काळभोरला सुद्धा जायचं नाही. हडपसरच्याच पुढे जायचं नाही. कोंडव्याची ट्रिप चुकवायची. जे मोठे मोठे ट्रॅफिकचे एरिया आहेत ना तिकडे जायचं नाही. तुम्हाला सांगतो तुमचा बिझनेस 3,000 प्लस होणार म्हणजे होणारच. लिहून घ्या माझ्याकडून. आणि एअरपोर्ट सकाळ सकाळ बंद असतं, 7 वाजेपासून काहीतरी 11 पर्यंत बंद असतं. तुम्हाला एअरपोर्टला ड्रॉप केला, लगेच 5 मिनिटात जर नाही ट्रिप पडली तर लगेच एअरपोर्ट सोडून विमाननगरमध्ये यायचं. विमाननगरमध्ये ट्रिप पडत नाही, एरवड्यात जायचं. रेल्वे स्टेशनला ट्रेन जर नसतील तर 3-3 तास ट्रिप पडत नाही. रेल्वे स्टेशन पासून 10 मिनिटाच्या अंतरावर शिवाजीनगर आहे. शिवाजीनगरमध्ये या ना, लोक तिथंच रेल्वे स्टेशनला 4 तास थांबल्यात ट्रिपची वाट बघत. तर काय मतलब आहे? 4 तास म्हणजे तुमचं कमीत कमी 1,500 धंदा 4,000 होतो, त्या 4 तासात होतो. थोडं एरिया शिफ्ट करायला शिकायचं. एवढ्या रूल तुम्ही फॉलो करा. नाही तुमचा उबरलाच बिझनेस झाला तर पैन लागली.